याचप्रमाणे गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये सुद्धा बकऱ्याच्या कुर्बानीच्या निमित्तानं वाद झालेला पाहायला मिळाला। गोकुळधाम सोसायटीमध्ये बकऱ्याची कुर्बानी करण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली। पालिका आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी भाग्यश्री आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, गोकुळधाम सोसायटी आहे कुठे आणि तिथे बहुसंख्य कोण आहे, राहतं कोण? नक्कीच आपण जर बघितलं तर ही गोकुळधाम सोसायटी जी आहे ती गोरेगाव पूर्वकडे आहे, ज्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर इस्कॉनची मंदिरं आहेत, त्याचबरोबर रेयॉन नावाची एक मोठी इंटरनॅशनल शाळा आहे। त्यामुळे तिथे आपण जर विचार केला तर जो क्राऊड आहे तो सगळा मिक्स क्राऊड आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे आपले हिंदू धर्मीय लोक देखील राहतात। जर तिथे खाली इस्कॉनचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर नक्कीच तिथे मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मीय लोक सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये तिथे राहताना पाहायला मिळतात। ह्या सगळ्यामध्ये मागच्या वर्षी देखील त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं कुर्बानी देण्यासाठी एक मंडप घातला होता, मात्र तो मंडप आणि त्या बकऱ्या त्या वेळेला परमिशन रद्द करून काढण्यात आल्या। यावर्षी पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर आपण बघितलं तर ती चूक केली आणि त्यांना परमिशन दिलेली पाहायला मिळाली। आज एकंदरीतच भाजपच्या नगरसेविका प्रीती साटम आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते एकत्र आले, त्यांनी आवाज उठवला आणि यानंतर मात्र एक जर बघितलं तर प्रशासनाला कुठेतरी आपले पाय जे आहेत ते काढते घ्यावे लागलेले पाहायला मिळाले। त्याचं कारण एकंदरीतच तिथे जो माहोल होता तो थोडासा कुठेतरी गरम झालेला पाहायला मिळाला होता आणि त्याचबरोबर नगरसेविका प्रीती साटम आणि त्याचबरोबर नागरिकांनी सांगितलं होतं की जर हे इकडनं काढलं गेलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। त्यामुळे मला या निमित्ताने एक आणखी प्रश्न असा विचारायचा आहे की आता परवानगी देण्याची चूक करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी होतीये का? नक्कीच परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी सकाळीच प्रीती साटम यांनी देखील केलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं आहे की खरंच ही कारवाई होणार आहे की ह्यावरच देखील काहीतरी तात्पुरता मार्ग काढून प्रशासन याकडे कानाडोळा करणार हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या तपशिलासाठी।